नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी काही श्रोत्यांचे फोन येतात. तसा माझा फोन मी सहसा इथे छापत नाही, दाखवत नाही, पण कुठून ना कुठून माझा नंबर काही लोक मिळवतात आणि माझ्याशी संपर्क साधतात. अनेकदा इतके फोन घेणं शक्य नसतं, पण काही वेळेला असं धक्कादायक फोन येतात की त्याचं म्हणजे ते फोन आल्याचं बरं पण वाटतं. याचं कारण प्रतिपक्ष सुरू केल्यापासून मी एक भूमिका घेतलेली आहे की अधिकाधिक लोकांना राजकारणातली गुंतागुंत समजावी, सोपी व्हावी आणि राजकारणाकडे बघण्याचा जो तुच्छतेचा एक रोख असतो लोकांचा, की हे सगळं घाणेरडं आहे, गटर पॉलिटिक्स आहे. तर जोपर्यंत आपण ते गटर साफ करत नाही तोपर्यंत मग त्या राजकारणातून जे चांगले वाईट परिणाम आपल्या वाट्याला येतात ते आपल्याला अपेक्षेसारखे मिळणं शक्य नाही. आणि म्हणून अधिकाधिक लोकांनी राजकीय पक्षात जावं किंवा राजकारण करावं, निवडणूक लढवावं अशी माझी अपेक्षा नसली तरी डोळसपणे राजकारणाकडे, सार्वजनिक जीवनाकडे बघावं. त्यात जे दोष आहे असे वाटतात ते सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि ते सुधारण्यासाठी चूक कुठे आहे किंवा गफलत कुठे आहे किंवा चतुराई कुठे आहे, बिलंदरपणा कुठे आहे, हा लोकांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हा पहिल्यापासून माझा प्रतिपक्षमागचा हेतू राहिलेला आहे. आणि म्हणूनच आज शुक्रवारी मला एक फोन आला तेव्हा तो मला धक्कादायक होता. कारण आपण ज्यांच्यासाठी बोलतो ते पण विचार करायला लागले याचा हा पुरावा होता. ज्या ग्रस्तांनी फोन केला होता त्यांचं नाव आत्ता माझ्या लक्षात नाही, पण मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांनी एक राजकारणातली गुंतागुंत माझ्याही डोक्यात आली नव्हती ती मला समजावण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेश आणि राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम अशा 5 विधानसभांच्या निवडणुका आणखीन 2 महिन्यात होत आहेत, डिसेंबरमध्ये होत आहेत. त्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार समोर यायला लागलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली जी रणनीती बनवलेली आहे त्याची प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचं विश्लेषण करतो आहे. राजस्थान, मध्य प्रदेश अशा राज्यामध्ये लोकसभेत निवडून गेलेले किंवा अगदी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीसुद्धा असलेले लोक काही मुठभर असतील, डझनभर असतील, पण त्यांना भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलेलं आहे. आणि मग विश्लेषण करणारे जे लोक आहेत, ज्यांना भाजपचं पराभव होताना बघण्याचा खूप आनंद मिळतो किंवा पराभव नाही झाला तरी थोडक्यात सुटले नाहीतर गचकलेच असते अशा आनंदात जे लोक बोलतात त्यांच्यासाठी लोकसभेचे खासदार किंवा केंद्रीय मंत्री भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणं हे कसं भीतीचं लक्षण आहे. आपण निवडणूक गमावणार आणि म्हणूनच भाजपने ह्या सगळ्या खासदारांना किंवा केंद्रीय मंत्र्यांनासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असा निष्कर्ष काढला. तो मी पूर्ण चुकीचं आहे असं म्हणणार नाही. याचं कारण ज्यांना भाजपचा पराभव बघायचा आहे ते प्रत्येक गोष्टीत पराभव बघणार आणि त्यामुळे लोकसभेत आहे ते इकडे कशाला. ह्याचा अर्थ जे आमदार आहेत त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही, त्यांच्यापेक्षा तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा हा खेळ आहे वगैरे वगैरे असा युक्तिवाद भाजप हरणार अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांकडून झाला तर चुकीचं असं मी म्हणणार आहे. त्यांना ते बघायचं आहे, त्यांना ते अपेक्षित आहे, तर ते व्हावं यासाठी ते प्रयत्न करणार आणि आपल्या प्रचारातून विपरीत परिणाम होऊ शकतो असं त्यांना वाटतं तर त्यांनी ते करावं. पण म्हणून भाजपने घाबरून लोकसभेचे लोक मैदानात आणले, निवडणुकीच्या रिंगणात आणले असं म्हणणं योग्य होईल असं मला वाटत नाही. कारण त्यातून मग भाजपची रणनीती समजून घेणं आपल्याला अशक्य होऊ शकतो. आता अगदी नेमकं सांगायचं मित्रांनो, तर वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी
भारतीय जनता पक्षाने 2 केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावले आणि मला वाटते 2003 किंवा 2002मध्ये असेल, त्यांना राजीनामे द्यायला लावले आणि 6 महिने आधी राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्याच्या राजकारणात, प्रादेशिक राजकारणात पाठवलं होतं. त्यापैकी एका राज्यमंत्र्याचं नाव वसुंधरा राजे होतं आणि दुसऱ्या केंद्रीय मंत्र्याचं नाव उमा भारती होतं. या दोघांनाही त्यावेळेला म्हणजे 20 वर्षापूर्वी राज्याचं नेतृत्व करण्यासाठी केंद्रातून खाली पाठवण्यात आलं, राज्यात पाठवण्यात आलं. आणि मित्रांनो, 6-8 महिन्यामध्ये ज्या प्रकारची मोहीम भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठी राबवली होती, त्यामध्ये 2 गोष्टी होत्या की मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यामध्ये जे प्रस्थापित राजकीय नेते होते भाजपमधले, ते उपयोगाचे राहिले नव्हते पक्षासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा किंवा पक्षाला विजयी करण्यासाठी. तर त्यांना रिप्लेस करण्यासाठी नवं नेतृत्व उभं करणं आवश्यक होतं आणि वसुंधरा राजे आणि उमा भारती यांच्या रूपाने ते उभं करण्यात आलं. प्रामुख्याने भैरवसिंग शेखावत यांच्यासारखा राजस्थानचा माजी मुख्यमंत्री, मला वाटते 2 किंवा 3 वेळेला भैरवसिंग शेखावत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले होते. पुढे केंद्रात मंत्रीसुद्धा झाले होते, त्यानंतर उपराष्ट्रपतीसुद्धा झाले होते. पण ते निवृत्त व्हायला तयार नव्हते आणि त्यांना पक्षाचं कामकाज पुढे नेऊन पक्षाला निवडणुकीत विजयी करण्यापर्यंत मजल मारता येत नव्हती. त्यामुळे तिथे नेतृत्वाचा पालट आवश्यक होता आणि वसुंधरा राजे हा नवा चेहरा त्यासाठी उपयोगी पडला. दुसरी गोष्ट होती मध्य प्रदेशातली. मध्य प्रदेशामध्ये अगदी 1977 पासून वीरेंद्र कुमार सकलेच्या मला वाटते किंवा असे जे नेते झाले होते ते थकले होते, पण बाजूला व्हायला तयार नव्हते. मला वाटते पहावा नावाचे एक नेता होते. त्यानंतर मध्य प्रदेशात भाजपचं लोकमत चांगलं असलं, मतांची व्होट बँक असली तरी नेतृत्व नव्हतं आणि नेतृत्व नसेल तर सुपीक जमीन पण पडीक राहिल्यासारखं होतं. आपण दिल्लीमध्ये बघतोय लागोपाठ 2 निवडणुका केजरीवाल निर्विवादपणे जिंकले. लोकसभा भाजप जिंकतो आणि विधानसभेमध्ये भाजपला 15-20 जागा मिळवता येत नाही, बहुमत दूरची गोष्ट. याचं कारण खुराणा आणि त्यानंतर मला वाटतं वर्मा म्हणून होते. तर त्यानंतर दिल्लीमध्ये प्रादेशिक नेतृत्व सांभाळू शकेल असा नेता उभा राहू शकला नाही आणि काँग्रेसकडून शीला दीक्षित मागे पडल्या. त्याचा फायदा घेत केजरीवाल हे दिल्लीची विधानसभा काबीज करत राहिलेले आहेत. आणि तीच गोष्ट मध्य प्रदेशमध्ये असते, राजस्थानमध्ये असते, महाराष्ट्र, कर्नाटक किंवा कुठेही असते. तुम्ही एक बुजगावणं आणून मुख्यमंत्री करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पर्यायी नेतृत्व बनवावं लागतं आणि तुमचं कितीही खंबीर नेतृत्व असलं तरी त्याला डळमळीत ठेवून चालत नाही, त्याला ताकद द्यावी लागते. आणि ही ताकद जेव्हा वसुंधरा राजे यांना मिळाली, उमा भारती यांना मिळाली, त्यातून या दोनही राज्यामध्ये भाजप बाउन्सबॅक झाला, पुनरुज्जीवित झाला, चांगल्या ताकदीने उभा राहिला. त्यामुळे आज जर कोणाला खासदार किंवा केंद्रीय मंत्री हे राज्यातल्या निवडणुकीसाठी पाठवून देणं हे घाबरल्याचं लक्षण म्हणायचं असेल तर त्यांनी जरूर म्हणावं. कारण उमा भारती ह्या केंद्रात तशा मला वाटते राज्यमंत्री होत्या, दुय्यम मंत्री होत्या, पण त्यांचा आक्रमक स्वभाव आणि प्रचाराची शैली याचा भाजपला मध्य प्रदेशात इतका जबरदस्त फायदा झाला की 10 वर्ष मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंग नुसतं मुख्यमंत्री पद गमावून बसले नाहीत, तर मध्य प्रदेशातून जवळपास काँग्रेस पक्ष उखडलाच गेला. त्यामुळे केंद्रातून लोकसभेच्या सदस्याला विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाठवणं हे भीतीचं लक्षण असतं असं बिलकुल मानायचं कारण नाही. त्यामध्ये सुद्धा एक रणनीती असू शकते. आणि मी जो सुरुवातीला बोलताना एका
श्रोत्याचा फोन आला म्हणून सांगितलं, त्यांनी हा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला की केंद्रीय मंत्री किंवा लोकसभेचे सदस्य यांना विधानसभेच्या निवडणुकीला पाठवणं हे दुहेरी हत्यार असू शकतं, दुधारी तलवार असू शकते. ती कशी? तर एक गोष्ट अशी आहे की लोकसभेत 2दा किंवा 3दा निवडून आलेला एखादा खासदार असतो, पण तो लोकसभेच्या कामकाजात आणि राज्यात पक्षाच्या कामकाजात जर दुबळा असेल, निष्क्रिय असेल, तर त्याच्या जागी दुसऱ्याला संधी देणं आवश्यक असतं. पण त्याला प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं तर तो नाराज होऊन बंडखोरी करू शकतो. तर ती बंडखोरी टाळायची असेल तर त्याला आधी विधानसभेला उभा करायचा, म्हणजे आपोआपच त्याचा लोकसभेच्या मतदारसंघावरचा हक्क त्याने सोडल्यासारखं होतं, कारण तो विधानसभेला निवडणूक लढवतो. आता विधानसभेला उभा राहून तो निवडून आला तरी तो विधानसभेपुरता मर्यादित होतो आणि लोकसभेची जागा मोकळी होते, जी एका नव्या तरुण दमाच्या नेत्याला देता येईल. त्यामुळे लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीमध्ये ज्यांना उमेदवारी देता येणार नाही किंवा द्यायची नाही आहे, त्यांना परस्पर तिकीट लोकसभेचं नाकारण्याची शक्कल म्हणून या प्रकारे विधानसभेला उभं केलेलं असू शकतं. आणि एका बाजूला झाला तर फायदा आहे, तो आमदार म्हणून निवडून आला तर पक्षाचं नुकसान नाही आहे, पण त्याच्या जागी एक चांगला तरुण आणि पुढची 3-4 निवडणुका जिंकू शकेल असा तरुण लोकसभेत आणता येतो. हा स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. पण दुसरीकडे असाही फायदा असतो की केंद्रात मंत्री म्हणून काम करणारा जो खासदार असतो किंवा मंत्री असतो केंद्रातला, तो आपला विधानसभा मतदारसंघ जो असतो त्यामध्ये, आता महाराष्ट्रात एका लोकसभेमध्ये 6 विधानसभा असतात. मला वाटते मध्य प्रदेशमध्ये एका विधानसभेला जवळजवळ 8 काहीतरी आमदारकीच्या जागा असतात. काय म्हणतात त्याला, विधानसभेच्या 8 जागा येतात. त्यामुळे एक खासदार निवडणुकीला आणला तर तो स्वतःबरोबर आपल्या मूळच्या लोकसभा मतदारसंघातल्या 4 किंवा 5 विधानसभेच्या जागांना प्रभावित करू शकतो. त्यामुळे समजा 8 लोक खासदार विधानसभेच्या रिंगणात उतरवले तर आपोआपच तो 8×32 किंवा 8×45 मतदारसंघ प्रभावित करू शकतो. त्यामुळे एका बाजूने फक्त तिकीट नाकारायचा हा विषय नसतो, तर दुसऱ्या बाजूला लोकसभेचा खासदार आपल्या मोठ्या मतदारसंघात काम करत असल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचा स्वतःचा एक प्रभाव असतो. तो एका विधानसभा निवडणुकीला उभा राहिला, एका मतदारसंघात उभा राहिला तरी उरलेल्या 7 विधानसभा मतदारसंघामध्ये त्याला मानणारा एक वर्ग तयार झालेला असतो आणि तो मग पक्षाचा तिथला जो स्थानिक विधानसभा उमेदवार असेल त्याच्यासाठी हा खासदार लाभदायक ठरू शकतो. कारण एकदा लोकसभेतून विधानसभेत आलं तर पुढच्या खेपेला आपल्याला विधानसभेतून मंत्रीपद मिळावं ही त्या लोकसभेच्या खासदाराची अपेक्षा असू शकते सिनियरिटीमुळे. त्यामुळे वरकरणी स्ट्रॅटेजी, रणनीती कशी असते, मला ह्या श्रोत्याचा ज्याने फोन केला त्याचं अभिनंदन करायचं आहे की मी ज्या हेतूने प्रतिपक्ष सुरू केला त्याला आलेलं हे फळ आहे की मलासुद्धा सुचलं नाही अशी रणनीती त्या सगळ्या घडामोडीमध्ये हा माणूस बघू शकत असेल ज्याने फोन केला. तर त्याचं कौतुक मी एवढ्यासाठी करीन की तो अर्थातच एवढं सगळं भाजपच्या बाबतीत फायदेशीर दाखवणारा माणूस आहे, म्हणजे तो भाजप समर्थक असणार यात शंका नाही. पण पक्षाचा कार्यकर्ता जेवढा किंवा पक्षाचा समर्थक जितका उत्साही असतो, उमेद बाळगणारा असतो, तेवढं त्या पक्षाला अधिकाधिक भवितव्य असतं. त्यामुळे पक्षाने ठरवलं की त्यामध्ये सकारात्मक गोष्ट शोधणारा कार्यकर्ता हा पक्षाला कायम लाभदायक ठरतो. त्याच्या उलट पक्षाच्या चुकांवर सुद्धा पांघरून घालणारा, म्हणजे कुठलीही रणनीती डावपेच त्यात नसताना सुद्धा त्यावर पांघरून घालणारा किंवा त्याचंही खोटं खोटं कौतुक करणारा हा पक्षाला अपायकारक कार्यकर्ता किंवा समर्थक असतो. मला या माणसाचं कौतुक एवढ्यासाठी वाटलं
की हे मी बातम्या वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या, पण त्यातलं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. ते या श्रोत्याने माझ्या नजरेस आणून दिलं. मला त्याचं अभिनंदन करायचं. आणि मी सातत्याने सगळ्यांना सांगतो की तुम्ही राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करा, तर आपल्या आयुष्याला प्रभावित करणाऱ्या राजकारणाला कुठची दिशा द्यावी असं कृती करू शकणारा आपल्या साध्या मतातून किंवा आपल्या परिसरात बोलणाऱ्याकडून, तर तो प्रभाव आपोआप मतदानावर होतो आणि मतदानातून सत्तेत येणाऱ्या किंवा विरोधात बसणाऱ्या पक्षावर पण तुमच्या मताचा प्रभाव पडतो. त्यामुळे पक्षांनी एखादी भूमिका घेतली तर त्यातल्या चुका किंवा योग्य गोष्ट, सकारात्मक गोष्ट शोधणारे लोक हे फार महत्त्वाचे असतात. हे नागरिक असे वाढतील तेवढी लोकशाही प्रगल्भ होऊ शकते. आणि म्हणून भाजपची ही रणनीती जी आहे ती मला वाटतं बरंचसं त्यात तथ्य आहे. उगाचच नेत्यांना नाराज करायचं, नंतर तिकीट नाकारायचं, त्यापेक्षा आत्ताच त्याला विधानसभेत आणायचा. आणि मला वाटतं हाच प्रकार काहीसा बंगालमध्ये झालेला तुम्हाला आठवत असेल. अनेक राज्यसभेचे भाजपचे जे सदस्य होते, मला वाटते सोपन दासगुप्ता होते, त्याच्यानंतर मुकुल रॉय होते, नंतर बाबुल सुप्रियो म्हणून होते, हे केंद्रात मंत्री पण होते, राज्यसभा सदस्य होते. त्यांना गेल्या 2021च्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उतरवलेलं होतं. त्यापैकी मुकुल रॉय मला वाटते निवडून आले, पण दासगुप्ता किंवा तुमचे बाबुल सुप्रियो पराभूत झाले होते. सांगायचा हेतू असा की बाबुल सुप्रियो नंतर तर मुकुल रॉय, बाबुल सुप्रियो हे तर TMCमध्ये निघून गेले. म्हणजे ते पुढच्या काळात काय करणार याची चाहूल लागली होती. म्हणून त्यांना केंद्रीय राजकारणातून बाहेर काढून विधानसभेत आणले, निवडणुकीत आणले आणि हळूहळू त्यांना पूर्ण बाजूला करून टाकले. त्यामुळे भाजपचं संघटनात्मक पातळीवर फार काही नुकसान झालं असं आपल्याला दिसत नाही. राजकारण हे अशा गुंतागुंतीतून समजून घ्यायचं असतं. आणि जर तुम्हाला ते समजलं तर तुम्ही योग्य प्रकारे मतदान करू शकत असता. तुम्ही भाजपचे समर्थक असाल, पण तरी भाजपच्या वाटेल त्या भूमिकेचं मी समर्थन करणार नाही. देशासाठी आणि समाजासाठी जेवढा भाजप उपयोगी असेल तेवढंच मी समर्थन करेन. पण भाजप जर चुकीच्या भूमिका घेणार असेल तर मी भाजपचा समर्थक म्हणून भाजपच्या विरुद्ध देखील मतदान करू शकलो पाहिजे, तर मी जागरूक नागरिक असतो. आणि जागरूक नागरिक ज्या पक्षाकडे अधिक असतात त्या पक्षाचं आपोआपच कल्याण होत असतं. कारण राहुल गांधी ज्या प्रकारे पक्षाचं नुकसान करत गेले, उद्धव ठाकरे ज्या प्रकारे आपल्या पक्षाचं आपल्या अहंकारापायी नुकसान करत गेले, तरीही त्यांच्या मागे राहिलेल्या बहुतांश निष्ठावंतांनी शिवसेनेचं किंवा काँग्रेसचं नुकसान केलेलं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. नेता चुकत असेल तर त्याच्या चुकीचं समर्थन तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला आवडलेला पक्ष आणि त्याची भूमिका याचा विनाश करायला तुम्ही मदत करत असा. आणि म्हणून राजकारण समजून घेतलं पाहिजे. ते फक्त मतदानापुरतं असता कामा नये. तर आपल्या आवडत्या पक्षालाही ट्रॅकवर ठेवणं हे त्याचा समर्थक आणि नागरिक करू शकतो. मला ज्या श्रोत्याचा फोन आला, दुर्दैवाने मला त्याचं नाव आठवणीत नाही आहे, पण त्याने समोर आणलेला मुद्दा कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मी तोच धागा पकडून हा विषय केला की कशी रणनीती शोधता येते, कशी रणनीती शोधता येते जी मलाही समजली नाही. मी शिकवायचा प्रयत्न करतो, पण एका श्रोत्याने सुद्धा मला त्यातली सकारात्मकता दाखवली. त्याचं अभिनंदन करून थांबतो. तुम्हालाही आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.